बालविवाहमुक्त महाराष्ट्रासाठी जिल्ह्यात 15 ऑक्टोबर ते 26 जानेवारी दरम्यान व्यापक जनजागृती. ग्रामसेवक, बालविकास प्रकल्प अधिकारी आणि बाल संरक्षण समितींना विशेष जबाबदारी. बालविवाह रोखण्यास कसूर करणाऱ्यांवर 2 लाख दंड आणि 5 वर्षांपर्यंत शिक्षा. कोल्हापूर जिल्ह्यात बालविवाहमुक्त महाराष्ट्र आपला संकल्प अभियान 15 ऑक्टोबर ते 26 जानेवारी या कालावधीत राबवण्यात येत असून बालविवाह निर्मूलनासाठी व्यापक जनजागृतीचे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. समुदाय स्तरावरील जनजागृती, बाल महोत्सव, क्षमता वाढ कार्यशाळा, स्त्रीमुक्त दिनानिमित्त रॅली, प्रचार, प्रसिद्धी, जिंगल बेल्स यासह विविध कार्यक्रमातून बालविवाहाविषयी संवेदनशीलता निर्माण केली जात आहे. जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड हेल्पलाईन 1098, आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था इचलकरंजी आणि अवनी संस्था यांच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात जागृती कार्यक्रम राबवले जात आहेत. ग्रामीण भागात ग्रामसेवक आणि शहरी भागात बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यावर बालविवाह रोखण्याची प्रमुख जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुका बाल संरक्षण समित्यांना प्रत्यक्ष गावाचा आढावा घेऊन तालुका बालविवाहमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 26 जानेवारी 2026 रोजी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गाव आणि तालुक्यांना सन्मानित केले जाणार आहे. बालविवाह केल्यास बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार 2 लाख रुपये दंड आणि 5 वर्षापर्यंत सक्त मजुरी अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. तसेच प्रिंटिंग प्रेस, मंगल कार्यालय, वाजंत्री, विवाह लावणारे पुरोहित आणि विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या मंडळी विरोधातही गुन्हे नोंदवण्यात येणार आहेत. गावातील सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामसेवक यांनी विवाह ठरताच संबंधित मुलगा मुलगी यांच्या वयाची खात्री करून गावात बालविवाह होणार नाही याची खबरदारी घ्यावी. सरपंच हे ग्राम बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष असून पोलीस पाटील हे गाव आणि पोलीस स्टेशन यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. बालविवाह निर्मूलनासाठी सर्व भागधारकांच्या समन्वयाने पुढील कृती आराखडा निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या अभियानामुळे कोल्हापूर जिल्हा बालविवाहमुक्त करण्याचा संकल्प दृढ करण्यात आला आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.